सचिन हावळे पाटील दादा 30 तारखेचं आवाहन केलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी. कशा पद्धतीने हे आंदोलन वेगळं असेल, उपोषण वेगळं असेल नेहमीपेक्षा, काय भावना आहे? काय झालं, मनोज दादांनी 8 महिने सरकारला वेळ दिला होता. जसं मुंबईहून आलो आणि त्यानंतर 8 महिने वेळ दिला आणि या सरकारला असं वाटलं की आपण हे मुंबईहून हे मराठी पाठवून दिले म्हणजे जिंकलो, मराठे संपले, मनोज जरांगे पाटलाची हवा संपली. हे काही पंक्चर भोकाचे काय आधीच पंक्चर असते ते म्हणते मग जरांगे पाटला जेव्हा मराठ्यांना खाजवलेलं आहे, मराठ्यांनी दाखवलेलं आहे. 14 ऑक्टोबरची सभा, नारायणगडच्या 2 सभा आणि मुंबईला 2 वेळा धडकलेले मराठे. आज फक्त पत्रकार परिषद ठेवली होती, हजारो मराठे नुसता सांगाव्यावर आलेले आहे. मनोज जरांगे पाटलांनी 30 मे पासून आमरण उपोषण चालू करणारे असं जाहीर केलेलं आहे. मनोज दादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की आपण आमरण उपोषण करू नका. बरेच जण म्हणतात मनोज जरांगे पाटील हे वैयक्तिक निर्णय घेतात, समाजाला विचारत नाही. तर आज आपण पत्रकार बांधव आहेत, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी समाजाला विचारलं काय करायचं आहे, पण समाज म्हणत होता आमरण उपोषण करू नका. पण मनोज दादा ठाम आहे, कारण या सरकारला जर संविधानिक अधिकारानेच जिंकावं लागतं. आपण बघू शकतोय आपल्याला हुकुमशाही नाही आहे, आपण दंडेलशाही करू शकत नाही. आमरण उपोषण ते मनोज दादा करणार आहे. हे जे सगळा व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांना विनंती आहे, जसं तुम्ही एखादे लग्न, आता लग्न सराई संपली, काल संपली, प्रत्येकाला तुम्ही मूळ वाटी घेऊन जात होते, तांदूळ अक्षता घेऊन जात होते की लेकरा बाळांसह यायचं. त्या पद्धतीने सगळ्यांनी 30 मेला आमरण उपोषण मनोज दादा चालू करत आहे, यायचं आहे. आणि आता जसं तुम्ही काहीतरी एक प्रश्न विचारत होते त्यांना जातीवादाचा, तर या ठिकाणी 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदार, या ठिकाणी दलित, मुस्लिम, धनगर, बंजारा, आदिवासी सगळ्या समाजाची या ठिकाणी आज आले होते. तुमच्या पत्रकार बांधवांनी त्या लोकांच्या बाईटही घेतलेल्या आहे. ना आमचं कसं असतं, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. हे बाकीचे काय असते, जसं तो एक वडापाव चोर हाक्या जो डुप्लिकेट केसाचा वीक घालतो आणि एक बिनमिशाचा वाघ माऱ्या. आणि आता कोणता शेंगुळे बाबा आलेला आहे मार्केटमध्ये, त्याने तर मराठ्याला सांगितलं होतं की या ठिकाणी बटुळे नाही, शेंगुळे. तर त्यानं आवाहन केलं होतं मराठ्यांनी या ठिकाणी येऊन दाखवा. तर मराठे या ठिकाणी आलेले आहे आणि तुझ्या छाताडावर बसण्यासाठी 30 मेला मराठे पुन्हा या ठिकाणी अंतरवाल्याने. तुझ्यात जर दमक असेल, तुझ्यात धमक असेल तर तू त्यो हाक्या आणि तो बिनमेशाचा वाघ मार्या, तुम्ही तिघांना एकत्र येऊन सभा घ्या आणि या ठिकाणी 30 मेला मराठे येण्यापासून रोखून दाखवा. कारण ते आम्हाला चित्र फार विचित्र दिसायला लागलेलं आहे. कारण मनोज दादाने आज पत्रकार परिषद घेणार म्हणून सांगितलं आणि जवळजवळ हजारो समाज बांधव या ठिकाणी आले. अक्षरशः वडीगोद्रीपर्यंत पूर्ण जाम झालेला आहे आणि रस्ते सगळे जाम होते आणि तो संपूर्ण परिसर हा भगवामय झाला होता. जर ह्या पत्रकार परिषदेला इतके येऊ शकतात तर 30 मेला सगळे समाज बांधव जे महाराष्ट्रातले सगळे मराठी येणार आहेत. फक्त याच्यात आम्हाला मनाला फार वेदना ह्याच होत आहेत की मनोज दादा हे आमरण उपोषणाला बसत आहे. या सरकार फार घट्ट काळजाचं आहे याचं आम्हाला, कारण यांनी आपल्याला 2दा मुंबईहून वापस पाठवलं. हे मराठ्यांची वेळोवेळी फसवणूक करतं. यामध्ये आमचा जो सेनापती याच्या जीविताला काही होऊ नये याची आम्हाला भीती वाटत असते. म्हणून मनोजदादाने आमरण उपोषण करून हा आमचा हेतू होता. सगळे बांधव हे मनोजदादाला विनंती करत होते. पण आता आम्ही खरडून पुसून म्हणजे लेकरा बाळांसह, माता भगिनींसह, वयोवृद्धांसह आणि मित्रपरिवारासह आंतरवाली सराटी या ठिकाणी 30 मेला येणार म्हणजे येणार. आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला घरी जाण्याचं सांगत नाही, जोपर्यंत मनोज दादा उठत नाही, तोपर्यंत आम्ही आंतरवाली सराटी सोडणार नाही. मग सरकारला आता जर प्रेमाची भाषा कळत नसेल तर मनोज दादा जो आदेश करतील त्या आदेशाला आम्ही बांधिले आणि आम्ही जे म्हणलं ते करायला तयार. एक मराठा